ऐनवेळी माझं मन बदलतं असं नेहमीच होतं बरं का. तर मी मेंदूवडे करण्यासाठी ना पीठ भिजत घातलं होतं. तर ते पीठ इतकं छान फुगलं होतं. तर अर्ध्याही भांड्यापेक्षा निम्मं पीठ होतं. पण हे फुगून एवढं भांडं पूर्ण भरायला आलं होतं. तर तुम्हाला नंतर दिसेलच मी जेव्हा ते पूर्ण मिक्स करून घेतलं ना, तर पूर्ण खाली गेलं होतं. तर आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इडलीचं म्हणा किंवा वड्यांचं म्हणा, पीठ छान फर्मंट झालं ना, तर छान मऊ लुसलुसीत आणि फुगतात, जाळीदार होतात. तर आपण ह्याचं काय करणार आहे, मेंदू वडा स्किप करून मैसूर भाजी म्हणून आपल्या गावात मिळतात. ते मला प्रचंड आवडतात आणि मला खूप आठवण येते आधेमध्ये. तर मला आठवण आली ना, मी असं बनवते. तर काय केलं, बारीक चिरलेलं खोबरं, मग कांदा, मिरची, जिरं आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालायचं आणि जिरं घालायचं. हे सगळं टाकून ना मिक्स करून घ्यायचं. जेव्हा पण तुम्ही मैसूर भाजी करणार असाल ना, तर जे आपलं ड्राय खोबरं असतं ना, त्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकायचं. याच्यामुळे जी चव येते ना, ती खूप छान लागते. आता मी तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं, कारण एक मेंदूवडा ऑलरेडी सानूला तळून दिला होता. आता इथं मी बॉल छोटे छोटे केले होते, कारण खायला पण मजा येते आणि पोटभर खाल्ले जातात. 1-2वर कोणी थांबत नाही असं मला वाटलं होतं. पण चटणी इतकी एक नंबर झाली होती की मला यांनी कमेंट केली, मी बेंगलोरला असताना ज्या एका गाड्यावर भेटायची सेम ती टेस्ट मला देते. मला खूप जास्त आवडली चटणी. मला खूप छान भारी वाटलं. आणि ही भजी पण होते ना, इतके छान वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट झाले होते. या तुम्ही पण खायला. अशाच नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करा.